महत्त्व आहे. त्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले साहित्यिक समाजसेवक आदरणीय उत्तमराव कांबळे साहेब, राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंडी वादक समीर भाऊ, डॉक्टर मनीषा जगताप, आयोजक आबासाहेब आणि स्वप्नाजी थोरात, माझ्या बांधवांनो, भगिनी, मातांनो आणि भाग घेतला त्या माझ्या सर्व मित्रांनो, त्यांनी शाहू महाराजांच्या विचारावर सुद्धा अशा स्पर्धा परीक्षा झाल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंवर आहे आणि आता पुढे जाहीर केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सुद्धा आधारित स्पर्धा परीक्षा. अतिशय चांगला विचार आणि अनेक कार्यक्रम खरं म्हणजे रोजच असतात, पण असा हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण असा आहे. क्वचित असा एखादा कार्यक्रम असा असतो की जो एक वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या घाटणीचा आहे आणि त्या कार्यक्रमाला हजर जे आहे ते आहे सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराज मग आज म्हणाले ते काही महाराष्ट्राचं किंवा काय राष्ट्राचं काय पारितोषिक वगैरे काही येतात त्यावेळी आमचं नाव मागे जातं. महाराज, तुमचं नाव राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज आहे, याच्यापेक्षा जास्त काय मोठं असू शकतं हो. आमच्यातले अनेक जे लोक आहेत, कांबळे साहेब, हे मागणी करत असतात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या. कशाला द्या? अरे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर अशी 2-3च लोक आहेत. भारतरत्न किती आहे तो? महात्मा गांधींना भारतरत्न द्या असं कोण म्हणतं का? नाही म्हणणार ते महात्मा. अरे कशाला आणखी महात्माला खाली आणायचं आपण? कितीतरी आता भारतरत्न जे आपण देतोच आहोत. ही चांगली गोष्ट आहे की काल परवा जे आहे कर्पुरी ठाकूर एक नाभिक समाजाचे, ज्यांनी या पिछडासाठी, मागासवर्गीयांसाठी काम केलं, आयुष्यभर मुख्यमंत्री झाले बिहारचे, त्यांना भारतरत्न दिले. पण असे फार क्वचित असतात. बाकीचे आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या बाकीच्यांवर अनेकांना नाव माहिती नाही की कोण आहेत, त्यांच्याबरोबर बसायचं कारण का? महात्मा महात्मा आहे तो. आणि महात्मा गांधींनी सांगितलं की हाच खरा महात्मा, महात्मा ज्योतिराव फुले. पण आमच्यातले लोक म्हणतात की नाही त्यांना भारतरत्न द्या, भारतरत्न. त्यांना समजतच नाही आपण काय मागतो, का त्यांना खाली आणतो. तसं आज मला आठवलं सत्यपाल महाराज, अहो तुम्ही राष्ट्रीय प्रबोधनकार आहात, सप्त खंजिरी वादक आहात. तुम्हाला मी आज एकदा नाही अनेक वेळा ते ऐकलेलं आहे. पहिल्यांदा ऐकलं ते मला वाटतं जळगावला कुठेतरी मी असं चाललो होतो, कार्यक्रम होता. ते आमचे सहकारी आता नाही तिकडे, त्यांनी तुमचा कार्यक्रम ठेवला होता की तुम्ही ऐका आणि ते सप्तखंजिरी कसे वाजवतात आणि कसं प्रबोधन करतात. हे नाव जे आहे, आपका नाम ही काफी है, बाकी काय. आणि आता या अशा रीतीचे जे काय आहे लोकांचं प्रबोधन करणारे लोक फार थोडे आहेत. गाडगे बाबा हेच करत होते, आता ते अजरामर झाले. सत्यपाल महाराज, आपण त्याच वाटेवर आहात. आपण अख्खा महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपलं नाव आहे. असो, आज या आबासाहेब थोरात, स्वप्नाजी थोरात यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मी याला महत्वाचं का म्हणतोय, कारण एक तर आमची मुलं लोक वाचतच नाहीत. कारण अलीकडे काय सगळं ते जे आहे ते मोबाईलवर जे असतं, ते यूट्यूबवर जे काय असेल ते गाणी, अमुक तमुक, क्रिकेटमध्ये काय चालले, फिल्ममध्ये काय चालले, हा जो आहे हा नट होता किंवा हा जो काही काय म्हणता तो
ऍक्टर आहे, त्याने तिच्याशी लग्न केलं, पण मग ते आता तो सोडलं ताबडतोब, 2 वर्षापूर्वी सोडलं, 3 वर्ष, असं काहीतरी काय ना काहीतरी ते चालू असतं. बाकी कुणाला वेळ आहे? महात्मा ज्योतिराव फुले कोण, सावित्रीबाई फुले कोण, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कोण? कोण नाही. त्याच्यातच आमचे जे आहेत ही सगळी मंडळी जी आहे, तरुण मंडळी, ही गुंतलेली असतात. दिवसभर ते सगळं जे आहे चालत असतात. पण हे नाही. आणि म्हणून तुम्ही पुस्तकं देऊन त्यांना सांगितलं की आता तुम्ही परीक्षा घेणार, याचा अर्थ तुम्हाला वाचलंच पाहिजे. जे तुम्ही कदाचित वाचलेलं नाही, कंटाळा केलेला नाही, ते तुम्ही वाचणार. ते वाचल्यानंतरच तुम्ही परीक्षा देणार. हा अतिशय चांगला उपक्रम. कारण अनेक लोक पुस्तक घेतात, वाचत नाही, पण परीक्षा आहे, तुम्हाला स्पर्धा आहे, तुम्हाला पारितोषिक मिळणार, वाचा. आणि मग ते वाचून ज्यावेळेस स्वतः आपण जेव्हा आपले विचार व्यक्त करतो, ते निश्चितपणे जे आयुष्यभर आपल्या मनात ध्यानात राहतात. आणि मग कुठेही काही कार्यक्रम असेल तर आपल्याला या सगळ्या युगपुरुष आहेत, हे सगळे यांची आठवण येत असते. त्यांच्या एवढे मोठे आपण होऊ शकत नाही, मला माहिती आहे, पण 1 इंच जाण्याचा प्रयत्न तर करूया. तो प्रयत्न होण्याची आवश्यकता. अंधश्रद्धेमध्ये तर आज सगळे गुंतलेलेच आहे. कोण कोण महाराज काय काय येतात, 5-5 लाख लोक पाहायला, 5-5 लाख. आणि तो महाराज इधर तुम ये है, वो है ना, वो है ना, काय लढाई मारामारी त्यांना बघायला, मारामारी करायची. जे सत्य आहे ते महात्मा ज्योतिराव फुले सत्य शोधक समाज त्यांनी निर्माण. सत्य काय आहे ते अगोदर तपासा, त्या कसोटीवर विचार तो ठरला त्याप्रमाणे वागलं पाहिजे. सत्य शोधा. नुसतं कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून वाहून जायचं काही कारण नाही. म्हणून सत्य शोधक समाज त्यांनी निर्माण केला. सत्याची कास धरा. आणि मग अशी सांगितलं महाराजांनी, सत्य परेशान होता है, पराजित नाही होता. कदाचित त्रास होतो खूप, सत्याला नेहमी त्रास, असत्याला कसला त्रास, पण ते कधी अपयशी ठरत नाही. शेवटी ते यशस्वी ठरत. म्हणून सत्याची कास धरा. त्यांच्या तर नावातच सत्यपाल आहे, महाराजांच्या नावातच. काय सांगायचं. तर असा महात्मा ज्योतिराव फुले. तुम्ही काय लिहिलंय मी तर सांगेन, जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, पहिले जे 10 असतील ना, ते माझ्याकडे पण पाठवा. त्यांनी काय काय केलं ते मला पाहायला आवडेल, की आमच्या मुलांचा किती अभ्यास बारकाईने त्यांनी केलेला आहे, मला पाहायला आवडेल. आणि मग त्या कॉपीज मला पण पाठवलं तर बरं होईल. आणि जर चांगले त्यांनी जर परीक्षामध्ये नवीन काही त्याचं निघालं तर आपल्याला सुद्धा त्याचा उपयोग होईल. आजकाल मी अधिक जास्त बोलणार नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलणारी माणसं जे फार कमी आहेत. जे बोलतात त्याला ऐकायला येणारी माणसं सुद्धा फार कमी व्हायला लागली. आणि माणसं फार कमी आहेत. शोधणारी माणसं सुद्धा, इतिहास शोधणारी माणसं सुद्धा कमी आहेत. जो आपल्या डोक्यावर काही थापेल आपण हो तसंच आहे. कुणाला माहिती होतं की महात्मा ज्योतिराव फुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिला शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. कुणाला माहिती होतं. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलांनी सुरू केली. कुणाला माहिती होतं. बोलण्यासारखं तर असंख्य आहे. महात्मा ज्योतिराव फुलांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि तिला शिक्षिका बनवली. भिड्यांची शाळा आता लवकरच ती पण उभी राहील पुण्याला. किती त्रास त्याच्यासाठी. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा पुण्यात उभा करण्यासाठी ठराव पास झाल्यानंतर सुद्धा 36 वर्ष थांबावं लागलं. मग पुतळा निर्माण झाला. ही जी आहे भिड्याची शाळा, म्हणजे सावित्रीबाई फुल्यांची शाळा, भिड्यांचा वाडा, गेली 23 वर्ष हो मंत्री असताना सुद्धा भांडावं लागलं.
शेवटी कोर्टामध्ये 12-15 वर्षे गेली त्याच्यामध्ये. तेव्हा आता कुठे त्याचा नारळ फुटेल आणि पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असा बोर्ड तिथे लागेल, त्यावर एक आनंद होईल. आणि मला अपेक्षा आहे की आमच्या मुला मुलींनी जावं तिथे. कधी कधी येतं ना वर्तमानपत्रामध्ये, समोर गणपतीचं मंदिर आहे, दगडू हलवाई की काय, दगडू हलवाई गणपती. माझं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही, असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे. पण वर्तमानपत्रात वाचायला मिळतं 10,000, 15,000, 25,000 महिला ज्या आहे अथर्व स्तोत्र जे आहे आज एक सुरात म्हणणार आहे त्या मंदिरामध्ये. माझं काही म्हणणं नाही, पण 25,000मधल्या 25 महिला सुद्धा हा विचार करत नाही की आज आम्ही अथर्व स्तोत्र वगैरे जे काही म्हणतो आहोत ते ज्या सावित्रीबाई फुल्यांनी पहिल्यांदा आम्हाला शिकवायला सुरुवात केली, त्या सावित्रीबाई फुल्यांच्या त्या भिड्यांची, ते भिडांच्या वाड्यातली ती शाळा अगदी फक्त रस्ता ओलांडला की समोर आहे. पण तिथे कोणी जे आहे आपला माथा टेकायला कोणी जात नाही. कोणाला आठवण येत ना की आम्ही हजारो महिला शिकलेल्या आहोत आणि हे स्तोत्र वगैरे सगळं बोला ना तुम्ही, परंतु हे सगळं सुरू कधी केलं, कोणी केलं? कोणी त्याच्यासाठी दगड धोंडे खाल्ले, अपमान सहन केला. त्या सावित्रीबाई फुले आणि त्यांची ती शाळा समोर आहे, कोणी जात नाही. मनाला दुःख हे आहे. आज सुद्धा आमच्या समाजामध्ये सती सावित्री बद्दल खूप करतील, पण सावित्रीबाई फुल्यांचं नाव मात्र कोणी घेणार नाही. ते वडाची पूजा अनेक वडाचीच का पिंपळाची काय माहित नाही, पण ते नाही ते दोरा बांधतात खूप. हा म्हणजे वट सावित्री म्हणजे वड असणार, बांधतात दोरे बांधतात मला काही कळलं नाही. ते पण नवऱ्याला न विचारता 7 जन्म तुझ्याच बरोबर राहील, नवऱ्याला न विचारता ॲग्रीमेंट विचारायला पाहिजे. मागे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आलं की ते तुम्ही ते उदबत्ती पण लावताना तिथे तर उदबत्तीनं ते सगळे धागेच जळून गेले, सगळे नवरे सुटले. अरे तुम्ही ते करा बाबांनो, पण ते सावित्रीबाई फुल्यांची सुद्धा आठवण करा ना. त्याने तुम्हाला अंधश्रद्धेतून जे आहे बाहेर काढायला प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या ज्या आहे त्या कवनामध्ये म्हटलेलं आहे की हे दगड धोंडे पुजून अगर जर मुलं जर झाली असती तर महिलांनी नवरे कशाला केले असते. तिखट विचार त्याने मांडले. काय आम्ही सगळे विसरत चाललो. आम्ही जसे जे लोक हे बोलतील त्यांना दूर करायची गोष्ट सुरू आहे. आपल्याला वाटतं की आपण असं बोललो की आपण मागास ठरतो, आपले विचार मागास आहे, असं का कोणाला वाटतं. माझी विनंती आहे, आपण विचार केला, वाचलं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलात, आयुष्यभर जे वाचलं ते लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. हा या सगळ्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे. या बाबासाहेब थोरात यांनी जे काही हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या पाठीमागचा हा मुख्य उद्देश आहे की जेणेकरून तुम्ही वाचावं आणि ते विचार प्रत्यक्ष जे आहे स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं का होईना परंतु आपल्या डोक्यामध्ये ज्ञानामध्ये कायम स्वरूपी ते ठेवावेत आणि त्याप्रमाणे पुढे आयुष्यामध्ये इतरांबरोबरच समाजसेवा वगैरे जे काही करायचं आहे स्वतःसाठी सगळेच जगतात, समाजासाठी कोण जगत आहे. एक फार चांगलं आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, सामान 100 साल का पल की खबर नहीं. 100 वर्षाचं सामान जवळ करून सुद्धा जे आहे एका क्षणाचा तुम्हाला तुमचा भरोसा नाही. शेवटी राहील ते काय महात्मा फुल्यांचं कार्य राहील, छत्रपती शिवरायाचं कार्य राहील, शाहू महाराजांचं, अण्णाभाऊ साठेचं, सावित्रीबाई फुल्यांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं
यांनी केलं कार्य राहील तुकडोजी महाराजांचं असेल ना गाडगेबाबांचं असेल आणि सत्यपाल महाराज असतील, यांनी दिलेले विचार हे शेवटी जे आहेत अमर राहणार आहेत, एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.